ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. सो फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये ब्रिज कोर्स स्टँडर्ड 10th सब्जेक्ट मॅथमॅटिक्स डे 27 स्टडी करणार आहोत. आपण या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. डे 27th. Today's subtopic is to find solution of ax plus by is equal to p and bx plus ay is equal to q types simultaneous equation. सो आज आपण या व्हिडिओमध्ये ax plus by is equal to p and bx plus ay is equal to q या टाईपचे सायमल्टेनियस एक्झाम्पल कसे सॉल्व करतात ते आपण या व्हिडिओमध्ये आपण आज स्टडी करणार आहोत. सो फ्रेंड्स, या टाईपचे एक्झाम्पल आपल्या 10च्या सिलेबसमध्ये सुद्धा आहेत. चॅप्टर नंबर 1मध्ये आपण या टाईपचे एक्झाम्पलचा स्टडी करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक बघा. एक्झाम्पल इक्वेशन कसे सॉल्व करतात ते सुद्धा व्यवस्थित बघा. ओके. इम्पॉर्टंट नोट्स. सो इम्पॉर्टंट पॉइंट्स to find solution of ax plus by is equal to p and bx plus ay is equal to q types simultaneous equation, we have already seen two methods of solving simultaneous equation. आपण या अगोदरच दोन मेथड्स पाहिलेले आहेत. सायमल्टेनियस इक्वेशन कसं सॉल्व करतात ते मागील व्हिडिओमध्ये आपण दोन वेगवेगळ्या मेथडने सायमल्टेनियस इक्वेशन आपण सॉल्व केलेले आहेत. आता ही थर्ड मेथड आपण आज बघणार आहोत. ओके. नाउ वी विल सी हाऊ टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन ax प्लस by इज इक्वल टू p अँड bx प्लस ay इज इक्वल टू q. म्हणजे या टाईपचे एक्झाम्पल कसे सॉल्व करतात ते आपण बघूया. ऑब्झर्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. ऑब्झर्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. 7x प्लस 13y इज इक्वल टू 47. 13x प्लस 7y इज इक्वल टू 53. दोन्ही ते इक्वेशन आहेत ते ऑब्झर्व करा. इन फर्स्ट इक्वेशन कोएफिशिएंट ऑफ x इज 7. ओके. and coefficient of y is 13. Second equation, coefficient of x is 13 and coefficient of y is 7. So mean here coefficient of x and y are interchanged. Here 13 13 7 7. फर्स्ट इक्वेशन मध्ये x चा जो कोएफिशिएंट होता तोच कोएफिशिएंट सेकंड इक्वेशन मध्ये y ला आहे. ओके. फर्स्ट इक्वेशन मध्ये y चा कोएफिशिएंट सेकंड इक्वेशन मध्ये x ला आहे. म्हणजेच या ठिकाणी x आणि y चे कोएफिशिएंट इंटरचेंज झालेले आहेत. ओके. सेकंड एक्झाम्पल 15x minus 14y is equal to 117. 14x minus 15y is equal to 115. See here 15 15 14 14. या ठिकाणी सुद्धा x and y चे कोएफिशिएंट इंटरचेंज झालेले आहेत. See, if you observe both the equation in box 1 and 2, you will able to see that coefficient of x and y are exchanged. To solve such type of example, we need to add and subtract both equations to get two more equations in the form like x plus y and x minus y. Then by simply adding those two equations, we can get values of x and y. तर या टाईपचे इक्वेशन्स असतील
या टाईपचे इक्वेशन असतील तर काय करायचं आहे, या दोन इक्वेशनची आपल्याला ॲडिंग करावं लागेल, नंतर सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. ॲडिंग करून एक इक्वेशन आपल्याला मिळेल, सबस्ट्रॅक्शन करून आपल्याला एक इक्वेशन मिळेल आणि त्या मिळालेल्या इक्वेशन्सची आपल्याला काय करायचं आहे, ॲडिंग करायचं आहे. आणि ते ॲडिंग केल्यानंतर आपल्याला एक्स और वायची व्हॅल्यू काय करता येईल, फाइंड करता येईल. आता आपण सॉल्व एक्झाम्पल बघूया. Example 1. Solve 7x plus 13y is equal to 47. 13x plus 7y is equal to 53. So suppose this is equation 1, equation 2. आपण पहिल्या इक्वेशनला इक्वेशन 1 आणि सेकंड इक्वेशनला आपण काय केलं, इक्वेशन 2 कन्सिडर केलं. सो आपल्याला या ठिकाणी एक्स अँड वायचे काय झाले, कोएफिशिएंट एक्सटेंड झाले. त्यामुळे काय करूया, आपण यांची इक्वेशन 1 आणि 2चे काय करूया, ॲडिंग करूया. फर्स्ट काय करूया, ॲडिंग करूया. सो ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. सो फर्स्ट सेकंड काय करतोय, आपण ॲड करतोय. 7 + 13 20x, 13 + 7y 13y + 7y 20y, 47 + 53 100. ओके. आता नेक्स्ट x + y = 5 डिवायडिंग बाय 20. आपण ईच टर्मला काय केलं आहे, 20ने डिवाइड केले. ओके. डिवाइड केल्यानंतर 20x डिवाइड बाय 20x, 20y डिवाइड बाय 20 काय येईल, y, आणि 100 डिवाइड बाय 5 इज 100 डिवाइड बाय 20 इज 5. ओके. सो या इक्वेशनला आपण काय करूया, इक्वेशन 3 करूया. हे झालं इक्वेशन 3. नेक्स्ट सबस्ट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन 1. सेकंड फ्रॉम इक्वेशन 1. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम 1. आता आपण ॲडिंग केले, आता काय करूया, सबस्ट्रॅक्ट करूया. सी हियर 7x + 13y = 47, 13x + 7y = 53. सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर सेकंड इक्वेशनचे साईन काय होतात, चेंज होतात. मायनस, ते मायनस या ठिकाणी मायनस झाले. ओके. सो 7 - 13x, 7 - 13 -6, बिकॉज 13 - 7 is 6 and sign of greater number, here greater number is 13, so sign काय येईल, मायनस येईल. 13 - 7 is 6, 47 - 53 is -6. So dividing by x, dividing by -6, dividing by not 6, dividing by -6. ओके. तो काय येईल, -6 ने डिवाइड केल्यावर काय आन्सर येईल, x + y = 1. x + y = 1. सपोज दिस इज इक्वेशन 4. इक्वेशन 4. इक्वेशन 3 काय, x + y = 5 हे इक्वेशन 3 आहे, आणि x - y = 1 हे इक्वेशन 4 आहे. नेक्स्ट ॲडिंग इक्वेशन 3 and 4, थर्ड अँड फोर्थ. ॲडिंग इक्वेशन 3rd and 4th. थर्ड इक्वेशन फोर्थ इक्वेशन काय केलं, ॲडिंग केलं आहे. y गेट कॅन्सल, x + x 2x, 5 + 1 6, so x = 3 means x = 6/2 is 3. Now substitute x = 3 in equation 3rd. Equation 3rd is x + y = 5. So x = 3. X = 3. X = 3 plus y = 5. आपण एक्सची व्हॅल्यू पुट केली इक्वेशन 3rd मध्ये. हे 3 या साईडला येऊन काय आले, मायनस झाली. सो y = 5 - 3, सो y = 1. सो देअरफॉर 3, 2 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. ओके. आपण या टाईपचे एक्झाम्पल आपण एक्सरसाइजमध्ये सॉल्व करणार आहोत, तेव्हा ते नक्की समजून घ्या. दिस इज एक्सरसाइज. आपण आता काय करूया, सॉल्व करूया. क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 आता आपण सॉल्व करू. Question number 1. Without finding the value of x and y, find the value of x plus y and x minus y
फॉर द फॉलोइंग इक्वेशन. विदाउट फाइंडिंग व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. आपल्याला एक्स अँड वाय ची व्हॅल्यू न फाइंड करता आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यू एक्स प्लस वाय ची फाइंड करायची आहे आणि एक्स मायनस वाय ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ओके, सो फर्स्ट इक्वेशन 12 प्लस 13y is equal to 51. Suppose this is equation first. 13x plus 12y is equal to 49. 13x plus 12y is equal to 49. Suppose this is equation second. So see here, coefficient of x is 12 and coefficient of y is 13. In second equation, coefficient of x is 13, coefficient of y is 12. So coefficient of x and y are exchange. फर्स्ट इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट सेकंड इक्वेशन मध्ये y ला आहे. फर्स्ट इक्वेशन मध्ये y चा कोएफिशियंट सेकंड इक्वेशन मध्ये x चा आहे. म्हणजेच x and y चे कोएफिशियंट एक्सचेंज झालेले आहेत. आणि x आणि y चे कोएफिशियंट एक्सचेंज झालेले असतील तर काय करतो आपण, या इक्वेशनची एकदा ऍडिंग करतो, एकदा सबस्ट्रॅक्शन करतो. म्हणजेच ऍडिंग केल्यानंतर आपल्याला ही x प्लस y ची व्हॅल्यू मिळेल, सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर x मायनस y ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. सो ऍडिंग इक्वेशन 1 and इक्वेशन 2. सो 12x plus 13y is equal to 51. 13x plus 12y is equal to 49. Adding 12 plus 13, 25x plus 12 plus 13 plus 12, 25y. 51 plus 49 is 100. Okay. Now dividing by 25. आपण 25 ने डिवाइड केलं तर आन्सर किती येईल, 25x डिवाइड बाय 25 प्लस 25y डिवाइड बाय 25 इज इक्वल टू 100 डिवाइड बाय 25. ही स्टेप न करता तुम्ही डायरेक्ट नेक्स्ट स्टेप केला तरी हरकत नाही. 25 गेट कॅन्सल, 25 1 जार 25 1 जार. सो x प्लस y, 25 1 जार 25 4 जार, x प्लस y इज इक्वल टू 4. सपोज दिस इक्वेशन थर्ड. x प्लस y ची आपल्याला व्हॅल्यू मिळाल्या किती आहे, x प्लस y इज इक्वल टू 4. सो नेक्स्ट आता आपण घेऊया सबस्ट्रॅक्ट करूया. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन. सबस्ट्रॅक्ट करताना एक काळजी घ्या. सबस्ट्रॅक्ट करताना आता इक्वेशन 1 इक्वेशन 2 या ठिकाणी x चा कोएफिशियंट 12 आहे, या ठिकाणी x चा कोएफिशियंट किती आहे 13 आहे. ओके, x चा कोएफिशियंट 12 आहे, x चा कोएफिशियंट 13. ज्या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट काय असेल, बिगर असेल, ते इक्वेशन, त्या इक्वेशन मधून दुसरं इक्वेशन काय करा, सबस्ट्रॅक्ट करा. म्हणजे आपण काय करतोय, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2, 1 फ्रॉम 2, 2 मधून आपण काय करतोय, इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 मायनस करतोय. का, या ठिकाणी कोएफिशियंट बघा, या ठिकाणी 12 आहे, या ठिकाणी 13 आहे. हा 13 मोठा आहे, हा 12 लहान आहे. तुम्ही 1 मधून 2 मायनस केला तरी नो प्रॉब्लेम, आन्सर चेंज होणार नाही. फक्त थोडंसं नंतर या ठिकाणी साइन मिस्टेक होऊ नये यासाठी ही काळजी घेतलात तर आन्सर रॉंग होणार नाही. तर आपण 13x प्लस 12y इज इक्वल टू 12x, इक्वेशन सेकंड, इक्वेशन फर्स्ट. 13y इज इक्वल टू 51. काय करतोय, सबस्ट्रॅक्ट करतोय. सबस्ट्रॅक्ट करताना काय होतं, साइन चेंज होतात. सेकंड इक्वेशनचे साइन काय होतात, चेंज होतात. 13 मायनस 12 किती येईल, 1x. आपण 1 नाही लिहिला तरी हरकत नाही. प्लस 12 मायनस 13, 13 मायनस 12 1. साइन ऑफ ग्रेटर नंबर, हियर ग्रेटर नंबर इज मायनस, सॉरी ग्रेटर नंबर इज 13, साइन ऑफ 13 इज मायनस. या ठिकाणी साइन कुठलं येईल, मायनस, मोठ्या संख्येचं साइन. सो 1y, 1 नाही लिहिला तरी हरकत नाही. 49 मायनस 51, 51 मायनस 49 इज 2. आणि साइन ऑफ ग्रेटर नंबर कोणती आहे, 51 आहे, साइन मायनस आहे, सो मायनस 2. सो देअरफॉर x मायनस y इज इक्वल टू मायनस 2. हे आपलं आन्सर मिळालं. आपल्याला एवढंच फाइंड करायचं आहे. हे फर्स्ट
एक्स प्लस वायची व्हॅल्यू फाइंड करायची होती आणि आपल्याला एक्स प्लस वायची व्हॅल्यू फाइंड केली, एक्स मायनस वायची पण व्हॅल्यू फाइंड केली आहे आणि आपल्याला एवढंच फाइंड करायचं एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय. ओके, नाव सेकंड एक्झाम्पल. 5x minus 3y is equal to 14, 3x minus 5y is equal to, so let 5x minus 3y is equal to 14, equation 1, 3x minus 5y is equal to 2, this is equation second. The coefficient x and y होते, x and y चे कोएफिशिएंट काय झाले, एक्सचेंज झाले. कारण आपण काय करूया, एकदा ऍडिशन एकदा सबस्ट्रॅक्शन. आता या ठिकाणी आपण जर ऍड केले तर आपल्याला काय मिळेल, पहिल्यांदा एक्स मायनस वायची व्हॅल्यू मिळेल कारण का या ठिकाणी मायनस मायनस आहे. आणि सबस्ट्रॅक्ट केलं तर आपल्याला एक्स प्लस वायची व्हॅल्यू मिळेल. ओके, सो ऍडिंग इक्वेशन 1 and 2, 5x minus 3y is equal to 14, 3x minus 5y is equal to 2. ऍडिंग करतोय आपण. 5 plus 3 8x, इक्वल साइन ऍडिशन, ऍडिशनला आपण काय करतो, इक्वल साइन देतो 16. सो या प्रकारे तुम्ही 8 ने डिवाइड करू शकता किंवा 8 कॉमन सुद्धा काढू शकता. टेक 8 कॉमन, सो 8 in bracket x minus y is equal to 16. So therefore x minus y is equal to 16 upon 8. So therefore x minus y is equal to 2. या ठिकाणी पहिले अगोदर आपल्याला x मायनस y ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपण नाव सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 from 1, इक्वेशन 2 from 1. ओके, आता इथे हा कोएफिशिएंट एक्सचा 5 आहे, या ठिकाणी 3 आहे, म्हणजे आपण काय करतो, इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 काय करतोय, मायनस करतोय. सो 5x प्लस 3y इज इक्वल टू 14, 3x मायनस 5y इज इक्वल टू 2. सबस्ट्रॅक्ट करतोय, साइन चेंज होणार. 5 minus 3 2x minus 3 plus 5, 5 minus 3 is 2, साइन ऑफ ग्रेटर नंबर. या ठिकाणी व्हेरिएबल कोणता आहे, y. सो 2y इज इक्वल टू 14 minus 2 is 12. So to take 2 common, so x minus y is equal to 12. So x plus y is equal to 12 upon 2. So x plus y is equal to 6. Okay, आपण x प्लस y ची व्हॅल्यू फाइंड केली आहे, x मायनस y ची व्हॅल्यू सुद्धा फाइंड केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेकंड. सॉल्व following simultaneous equation. Question number second, solve following simultaneous equation. First example, 33m plus 32n is equal to 34, 32m plus 33n is equal to 31. So let 33m plus is equal to 34, equation 1, 32m plus 33n is equal to 31, equation second. So see here, 33, 32 means coefficient of m and n are exchange. Okay, आणि coefficient exchange झाले असेल तर आपण काय करतोय, adding and subtraction. So adding equation 1 and 2, 33m plus 32n is equal to 34. Second equation, 32m plus 33 is equal to 31. 33 plus 32, 65m plus 65n is equal to 65. So dividing by 65 we get, or take 65 common, m plus n, 65 common, in bracket m plus n is equal to 65. So therefore m plus n is equal to 65 divided by
65, 65 ones are 65 ones are. So therefore m plus n is equal to 1. So this is equation, we get इक्वेशन थर्ड. आपल्याला थर्ड इक्वेशन मिळाले. नेक्स्ट ऍडिंग केले. आता काय करू, सबस्ट्रॅक्ट करूया. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. आपण एक मधून काय करतोय, 2 सबस्ट्रॅक्ट करतोय. 33m प्लस 32n इज इक्वल टू 34. 32m प्लस 33n इज इक्वल टू 31. सबस्ट्रॅक्ट करतोय. साइन का होणार, चेंज होणार सेकंड इक्वेशनची. 33 मायनस 32, 1m, 1 नाही लिहिला तरी हरकत नाही. प्लस 32 मायनस 33, डिफरन्स साइन, सबस्ट्रॅक्शन. 33 मायनस 32 इज 1 अँड 1 ला साइन कोणते येईल, बिगर नंबर. सो या ठिकाणी मोठी संख्या कोणती आहे, 33, साइन कोणते, मायनस. सो 1n 1 नाही लिहिला तरी हरकत नाही. सो m मायनस n. 34 मायनस 31 येईल 3. सो देअरफॉर m मायनस n इज इक्वल टू 3. इक्वेशन 4. नाउ एडिंग इक्वेशन 3 and 4, third and fourth. Adding equation third and fourth. Third is m plus n is equal to 1. Fourth is m minus n is equal to 3. Adding m plus m to m plus n minus n get cancelled. So plus n minus n is equal is 0 is equal to 4. Therefore m is equal to 4 upon 2. Therefore m is equal to 2. m ची व्हॅल्यू आपल्याला किती आहे, 2 मिळाले. आता आपण काय करूया, n ची व्हॅल्यू फाइंड करूया. सो सबस्टिट्यूट m is equal to 2 in equation third. In equation third is m plus n is equal to 1. m is 2 plus n is equal to 1. So n is equal to 1 minus 2. So n is equal to minus 1. So therefore 2 comma minus 1 is the solution of given simultaneous equation. Okay, is the solution of given simultaneous equation. इक्वेशन 1 and 2 आपण ऍडिंग केलेलं आहे. ऍडिंग केल्यानंतर इक्वेशन थर्ड मिळालं. सबस्ट्रॅक्ट केलं आहे, इक्वेशन फोर्थ मिळालं. नंतर थर्ड अँड फोर्थचे काय केलं, आपण ऍडिंग केले आहे. आणि ऍडिंग केल्यानंतर आपल्या m ची व्हॅल्यू मिळाली. नंतर n ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळाली आहे. त्यानंतर आपण काय लिहिले, 2 minus 1, 2 minus 1 is the solution of given equation. Okay, next. 15x minus 17y minus 28 is equal to 0. 15y minus 17x plus 36 is equal to 0. So 15x minus 17y हे 28 या साईडला राईट साईडला घ्या, प्लस होतील. सपोज दिस इज इक्वेशन 1. त्या फर्स्ट नंबर देऊया. तर हे इक्वेशन काय येईल बघा. आपण अगोदर काय लिहितो, x नंतर y. ओके, सो या मायनस 17x प्लस 15y 36 या साईडला घ्या, काय होईल, मायनस होतील, मायनस 36. ओके, मी या प्रकारे हे इक्वेशन ठेवू शकता किंवा या इक्वेशनला आणखी चेंज करू शकता. या इक्वेशनला -1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल, मायनसचे काय होतील, प्लस होतील. या प्लसचे मायनस होतील आणि या मायनसचे काय होतील, प्लस 36. किंवा साइन चेंज, या इक्वेशनचे साइन काय केले, चेंज केले. म्हणजेच काय केलंय, -1 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. सपोज दिस इज इक्वेशन सेकंड. सो 15, 17, 17. ओके, कोइफिशियंट इंटरचेंज म्हणजे एक्सचेंज झालेले आहेत. सो आपण ऍडिंग करूया आणि सबस्ट्रॅक्ट करूया. सो ऍडिंग इक्वेशन 1 and 2. (15x minus 17y is equal to 28). 17x
minus 15y is equal to 36. 32x, 32 equal sign 4, 5, 6, 64. 32x minus 32y is equal to 64. Taking 32 common, so in bracket x minus y is equal to 64 or dividing by 32 केला तरी हरकत नाही. ओके, इस टर्मला आपण जर 32 ने डिवाइड केलं तर आन्सर काय येईल, x minus y is equal to 2. See here, x minus y is equal to 64 divided by 32. So x minus y is equal to 32 1s are 32, 2s are किती येतात 64. So x minus y is equal to 2. आपल्याला x minus y is equal to 2. Suppose this is equation third. Okay. Now ॲडिंग केलं त्यानंतर काय करूया, सबस्ट्रॅक्ट करूया. सबस्ट्रॅक्ट या ठिकाणी लक्ष द्या, इक्वेशन 1 इक्वेशन सेकंड. या सेकंडचा एक्सचा कोएफिशियंट काय आहे, मोठा आहे, म्हणजे आपण काय करूया, इक्वेशन 2 मधून 1 मायनस करूया. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 from 2. So 17x minus 15y is equal to 36 and 15x minus 17y is equal to 28. सबस्ट्रॅक्ट करतोय, साइन चेंज होणार. 17 minus 15 2, that is 2x minus 15 plus 17, different sign subtraction. 17 minus 15 2, 2y, sign of greater number. ग्रेटर नंबर कोणते, 17 आहे, साइन कोणते, प्लस, सो प्लस साइन is equal to 8. 36 minus 28 is 8. So 2x plus y is equal to 8. X plus y is equal to 8 upon 2. Therefore x plus y is equal to 4. Suppose this is equation 4. Now adding equation 3rd and 4th. Adding equation 3rd and 4th. X minus y is equal to 2. X plus y is equal to 4. Add करा. 5y get cancel. So 2x is equal to 6. So x is equal to 6 upon 2. X is equal to 3. Now place or substitute equation 4th. Equation 4 is x plus y is equal to 4. X is equal to 3 plus y is equal to 4. So therefore y is equal to 4 minus 3 is equal to 1. So we get x is equal to 3 and y is equal to 1. Okay. So therefore 3, 1 is the solution of given simultaneous equation. Okay, clear? So friends, मी पुन्हा एकदा सांगतो, या टाईपचे एक्झाम्पल आपल्याला या वर्षीच्या सिलेबस म्हणजे 10वीच्या सिलेबस मध्ये आहेत, चॅप्टर नंबर 1 मध्ये. ओके, व्यवस्थित समजून घ्या. थँक्यू, बाय बाय.